स्वामिनी वैकुंठवासिनी ये धावोनी झडकरी रंगा येई ओ विठाई रंगा येई ओ विठाई सावळे डोळसे तुझे श्रीमुख साजिरे ते मी केदवा देखेन रंगा येई ओ विठाई रंगा येई ओ विठाई रजत मधुपारती पंचप्राणांची आरती अवगी सारोणी आयती ये धावती झडकरी रंगा येई ओ विठाई रंगा येई ओ विठाई मन मारुणी मेंढा मोठी आशा मनशा तृष्णा सुटी भक्ती भाव नैवेद्य ताटी भरुणी केला हकार रंगा येई ओ विठाई रंगा येई ओ विठाई डाकानु हात गजरे येऊनी अंगासी संचरे आपुला घेऊनी पुरस्कार आरोग्य करी तुकयासी रंगा येई ओ विठाई रंगा येई ओ विठाई विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधर्म कंजनेत्रं सदय धवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यम् अविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे किल्या स्मरण
होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेची नमस्कारोणी आता शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाही शिव तो निवृत्ती विष्णु ज्ञान देव पाही हा शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाही शिव तो निवृत्ती विष्णु ज्ञान देव पाही हा सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई 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 हा धन्य 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 निवृत्ती राजा धन्य 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 निवृत्ती राजा धन्य 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 निवृत्ती राजा धन्य 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 निवृत्ती राजा निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवेवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरण शरण जी हनुमंता तुझालो रामधूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल 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 चौक भरियेला आसनी पाचारिली कुळस्वामिनी वैकुंठवासिनी धावनी झडकरी रंगा येवो विठाई रंगा येवो विठाई मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र मेंढी या पवित्र स्थानावरती सालाबाद प्रमाणे आदिशक्ती माता भगवतीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चालत असणारा कीर्तन महोत्सव सालाबाद प्रमाणे सुंदर अशा पद्धतीच्या आयोजनामध्ये या ठिकाणी हरिभक्तपरायण तुकाराम महाराज घुगे हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज गीते हरिभक्तपरायण जलाल महाराज करंजीकर व आदरणीय परमस्नेह परमार्थपरमी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमच्या भगिनी हरिभक्तपरायण कावेरीताई घुमरे हरिभक्तपरायण शांताराम महाराज गाडेकर महाराष्ट्र भूषण संत सेवा हरिभक्तपरायण गणपत महाराज कोकाटे यांच्या कुशलशा मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या सप्ताह कमिटीच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे शारदीय नवरोत्सव उत्सवाच्या निमित्ताने चालत असणारा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवाची आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आजच्या या 6व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकोबाराय यांचा आहे विठ्ठल विठ्ठल सालाबाद प्रमाणे चालत असणारा शारदीय नवरात्र महोत्सव सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन समस्त ग्रामस्थांनी भजनी मंडळाने सप्ताह कमिटीने या ठिकाणी करत असताना सुंदर अशा पद्धतीचे गायनाचार्य मात्र या ठिकाणी ग्रामस्थांनी ज्यांना पाचारण केलेले आहे असे वारकरी संप्रदायाचे थोर उपासक असणारी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार गायनाचार्य वारकरी संप्रदायाची सेवा करणारे हजारो लाखो वारकरी घडवण्याचं कार्य जे करत आहेत
असे आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण राहुलजी महाराज डुंबरे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. वारकरी संप्रदायाचे थोरुपासक असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार भागवताचार्य गायनाचार्य हजारो लाखो वारकऱ्यांना घडवण्याचं कार्य या ठिकाणी जे करत आहेत असे वारकरी संप्रदायाचे थोरुपासक असणारे स्वर अलंकार हरिभक्तपण सागरजी महाराज घुमरे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण राहुलजी महाराज डुंबरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील असणारे विद्यार्थी त्यांच्या चरणावरती वंदन. त्याच पद्धतीने ग्रामस्थ भजनी मंडळ टाळकरी त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन असणारे या ठिकाणी बालगोपाल भजनी मंडळाच्याही चरणावरती वंदन. त्याच पद्धतीने महिला भजनी मंडळाच्या चरणावरती वंदन विनेकरी ताईंच्या चरणावरती वंदन असणारे दोघही भालदार सोबदार त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची मृदंगाची साथ आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य ताल महर्षी आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्तपण दीपकजी महाराज खरात महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी जे करतात ते सिस्टीमवाले दादांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा महाराजांच्या चरणावरती सुद्धा या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण तेच मी विचार करते बाबा आज इथे कसे हरिभक्त परायण भागवत महाराज लोणारे बाबांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने आजीची कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आहे सौभाग्यवती रेश्माताई सूर्यभान गीते त्याच पद्धतीने त्यांच्याचकडे आज अन्नदानही होतं म्हणून त्यांच्या चरणावरती वंदन. आपणही सर्व भाविक भक्त भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता या धर्ममंडपामध्ये उपस्थित झालात आपल्याही सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. ज्यांच्या माध्यमातून सेवेचा योग मला प्राप्त झाला आपणा सर्व मायबापांच्या दर्शनाचा खऱ्या अर्थाने योग आला असे आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी शरद भाऊ गीते. त्याच पद्धतीने आपल्या गावचे प्रथम नागरिक आपल्या गावचे सरपंच आदरणीय अनिल भाऊ गीते दादांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. आपणा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आता मात्र अभंगाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीच्या नियोजना आयोजनामध्ये चालत असणारा शारदीय नवरात्र महोत्सव नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता या ठिकाणी धर्ममंडपात उपस्थित झालात. पण आपणा सगळ्यांचं कर्तव्य या ठिकाणी बसल्याच्या नंतर एक आहे ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन केलं जाईल ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन केलं जाईल त्या त्या वेळेला आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य एक की मुखाने टाळी हाताने भगवंताचं नामचिंतन करा. असंच करतात ना बरोबर चाललं ना माझं. म्हणजे तुम्ही सगळे कीर्तनात बसलेले काय करायचं आहे ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन केलं जाईल ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन केलं जाईल हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल या 6व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा अभंग 5 चरणांचा आहे. अभंग नुसता 5 चरणांचाच नाही गणिती भाषेमध्ये सांगायचं झालं तर 4/5चा अभंग आहे. अभंगाची चरण 5 आहेत प्रत्येक चरणाचे 4 तुकडे केलेले आहेत याला चौकड्या अभंग असंही म्हणतात. तर आदिशक्तीचे जे पूजेचे उपचार आहेत ते कशा पद्धतीने आपण केले पाहिजे कोणती पूजा त्या आदिशक्तीला अपेक्षित आहे याची सुंदर अशी मीमांसा जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये अगदी साध्या आणि सोप्या भाषेत केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल तर आता ऐका आपली ही जी हिंदू संस्कृती आहे ना या हिंदू संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे हिमालयाचा ही आणि सिंधूचा धू ही 2 अक्षरं मिळून हिंदू हा शब्द तयार झालेला आहे. त्याचाच अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द तयार झाला. म्हणजे हिमालयापासून तर सिंधूपर्यंत म्हणजे समुद्रापर्यंत पसरलेल्या स्थानाला हिंदुस्तान असं म्हणतात.
म्हणजे हिमालयापासून तर समुद्रापर्यंत म्हणजे सिंधूपर्यंत पसरलेल्या भूमीला हिंदुस्तान असं म्हणतात आणि तिथे राहणाऱ्यांना हिंदू असं म्हणतात. हिंदूंना दुसरं नाव आहे आर्य. आणि आर्यांच्या चालीरीती, वागणूक, आहार, विहार, व्यवहार इत्यादी जे काही कल्याणकारक आचरण आहे ना, त्याला हिंदू संस्कृती असं म्हणतात. मानवाची विचार प्रणाली म्हणजे संस्कृती. हिंदू संस्कृती ही वेदमान्य संस्कृती आहे. या संस्कृतीच्या आचरणाने इहलोकी आणि परलोकी कल्याण होतं. इलाच हिंदू धर्म असं म्हणतात. हा अनादी कालापासून चालत आला असल्या कारणामुळे यालाच सनातन धर्म असंही म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि याच आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक सण, वार, व्रत, वैकल्य, उपासना, उत्सव साजरे केले जातात. भगवंत एकच आहे, पण तोच भगवान परमात्मा अनेक रूपांमध्ये प्रगट झाला म्हणून आपण आपापल्या उपासनेप्रमाणे त्या त्या देवाची उपासना करायची आहे. फक्त लक्षात एकच ठेवायचं, सर्व देवांमध्ये एकच तत्व आहे, नाहीतर भांडणं लागतात. आमचा देव श्रेष्ठ की तुमचा देव श्रेष्ठ? सर्व देव एकच आहे, फक्त आकार मात्र वेगवेगळे आहेत. आपलं संपूर्ण जीवन उत्सव प्रदान होण्याकरता भगवंतांनी अनेक रूप धारण केली आणि आपल्या संतांनी त्याचे उत्सव निर्माण केले. विठ्ठल विठ्ठल. कारण मनुष्याचं जीवन हे केवळ काम करण्याकरता नाही, तर मनुष्याचं जीवन हे आनंद उपभोगण्याकरता आहे. आणि तोही सामान्य आनंद नाही, परमार्थिक आनंद. कारण सामान्य मनुष्य जगतो, त्याला जर आपण विचारलं ना, तर तो म्हणतो काम करण्याकरता. आणि काम कशा करता करतो, तर तो म्हणतो जगण्याकरता. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. डोक्यावर तुम्ही टोपी घालतात ना, टोपी डोक्यावर, मग टोपी कशा करता आहे? टोपी डोक्या करता. टोपी कशा करता आहे? डोक्या करता. आणि डोकं कशा करता आहे? टोपी करता. डोकं कशा करता आहे? टोपी करता. आता टोपी डोक्या करता आहे हे बोलून मोकळेपणाने हसलं पाहिजे, नाहीतर काही माणसांना सवय लागलेली असते, कोणाशी काही बोलायचं नाही, हसायचं नाही, समाजामध्ये मिसळायचं नाही. असा जो असतो ना अतिशय धीर गंभीर, त्याला असं म्हणतात, त्याला जास्तीत जास्त रोग सुद्धा होतात. माणसाने कसं हसून खेळून जीवन जगलं पाहिजे, मन मोकळेपणाने राहिलं पाहिजे. त्याच्याकरता तर उत्सव आहे, त्याच्याकरता तर आपल्या प्रत्येक उत्सवामध्ये नाचणं आहे, गाणं आहे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, 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 गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाचा आनंद आवडीने, मनाचा आनंद आवडीने, मनाचा आनंदे आवडीने, मनाचा आनंदे आवडीने, मनाचा आनंद आवडीने, मनाचा आनंद आवडीने, आवडीने गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे
सात्विक असलं पाहिजे. कारण आपल्याकडे गाणं हा योग आहे, आपल्याकडे चालणं हा सुद्धा योग आहे. पंढरपूरला वारीच्या रस्त्याने वारकरी चालतात. एक एक पाऊल आपण वारीत टाकलं तर एक एक यज्ञाचं पुण्य सांगितलेलं आहे. नाम घेता वाट चाली, नाम घेता वाट चाली, नाम घेता वाट चाली. हो नाम घेता वाट चाली. यज्ञ पाहुला पाहुली, 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 यज्ञ पाहुला पाहुली. नाम घेता वाट चाले, यज्ञ पाहुला पाहुली, यज्ञ पाहुला पाहुली, यज्ञ पाहुला पाहुली. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाहुला पाहुली, यज्ञ पाहुला पाहुली, यज्ञ पाहुला पाहुली, यज्ञ पाहुला पाहुली. आपल्याकडे गाणं हा योग आहे, आपल्याकडे नाचणं हा योग आहे, आपल्याकडे चालणं हा योग आहे. महायोग सांगितला. जगद्गुरु श्री संत तुकोबारे सांगतात, आम्ही आमच्या जीवनात काही केलंच नाही. कुणी काहीतरी केली आचरणे, मजया कीर्तने वीन नाही. कुणी काही करो तपाद साधने, कुणी साधोत गोरांजने. आम्ही नवजो तया वाटा, नाचू पंढरी चोखटा. हे सगळं काही आहे ना, ते देवा करता असलं पाहिजे. गाणं देवा करता असलं पाहिजे म्हणजे भक्ती होते. चालणं देवा करता असलं पाहिजे म्हणजे भक्ती होते. नाचणं हे देवा करता असलं पाहिजे म्हणजे भक्ती होते. एवढंच काय, अहो देवाच्या समोर रडणं असेल ना तर ती सुद्धा भक्तीच आहे. कारण गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव काय? अर्जुन विषाद योग अथ प्रथमोध्याय. अर्जुन रडले, देवाच्या समोर रडले, म्हणून अर्जुनाचा तो योग झाला. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सर्व उत्सवांमध्ये महत्वाचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव आहे. या नवरात्र उत्सवामध्ये आदिशक्तीची उपासना करायची असते, शक्तीची आराधना करायची असते. कारण शक्ती असल्याशिवाय माणसाकडून कुठलंच काम होत नाही. किंबहुना हा जो परमात्मा, या परमात्म्याला हे विश्व निर्माण करायचं असेल ना तरी त्याला सुद्धा शक्तीची उपासना करावी लागते. मग कोणतंही शारीरिक काम करायचं असेल तर त्याच्याकरता शक्ती पाहिजे. मग ती शारीरिक शक्ती असेल, द्रव्याची शक्ती असेल, शांतीची शक्ती असेल, श्रद्धेची शक्ती असेल, या सर्व शक्ती आहेत बरं का. म्हणून देवीचं वर्णन करत असताना असं वर्णन केलेलं आहे, या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जी श्रद्धा आहे ना ती देवी आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. बुद्धी ही सुद्धा देवी आहे. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. शांती ही सुद्धा देवी आहे. अहो एवढंच काय, निद्रा ही सुद्धा देवीच आहे. मग ज्याच्याकडे भगवती शक्तीची ज्याच्यावरती कृपा आहे त्याला चांगली झोप येते. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता.
नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजे ज्याच्यावरती भगवती शक्तीची कृपा आहे त्यालाच चांगली झोप येते. आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला तर कीर्तनात सुद्धा येते. ती देवीची कृपा नाही, ती देवीची अवकृपा आहे. घरी गेल्याच्या नंतर बिछाण्यावरती पडल्याबरोबर लगेच ज्याला झोप येते समजून घ्यायचं आदिशक्ती माता भगवतीची त्याच्यावरती कृपा आहे. नाहीतर काही काही माणसांना झोपच येत नाही. एका माणसाला झोप येत नव्हती म्हणून त्याने झोपेच्या गोळ्या विकत आणल्या. पण त्या दिवशी काय झालं, झोप अजिबातच आली नाही. म्हणजे झोप ही अशी विचित्र आहे, ज्याच्यावरती भगवती शक्तीची कृपा आहे ना त्यालाच चांगली झोप येते. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. विठ्ठल 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 म्हणजे आदिशक्तीची उपासना करण्याकरता नवरात्र सांगितलेले आहेत. हे नवरात्र संपन्न करण्याचे अनेक विधी सांगितलेले आहेत. पण आपल्या साधू संतांनी आपल्याला जे नवरात्र सांगितले ते म्हणजे नवविधा भक्ती. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. भक्तीचा करीन नवरात्रा. पोटी पोटी मागेन ज्ञानपुत्रा. सर्वांनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा. सद्भाव सद्भाव अंतरीच्या हो धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. सासरा सासरा सांडीन कुपात्रा. सासरा सांडीन कुपात्रा. सासरा सासरा सांडीन कुपात्रा. सांडीन कुपात्रा. जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन. आईचा जोगवा मागेन. आईचा जोगवा मागेन. आपल्या साधू संतांनी नवरात्र सांगितलं, आपल्या साधू संतांनी गोंधळ सांगितला आणि या गोंधळाचं नवरात्रीतलं तत्वज्ञान सांगितलं. कारण कोणतीही गोष्ट जर आपण जाणून केली तर तिचं विशेष फळ आपल्याला प्राप्त होतं. तशी देवाची भक्ती आपण कशीही करा वायाला जात नाही. पण जाणून जर भक्ती केली ना तर तिचं विशेष फळ प्राप्त होतं. मग आता आपल्या साधू संतांनी आपल्याला नवरात्र सांगितले, नवविधा भक्ती सांगितली. कारण नवरात्र म्हणजे काय तर या नवरात्रीमध्ये नवविधा भक्ती करायची. मग आपल्या संतांनी भक्तीचे जे 9 प्रकार सांगितले ते कोणते? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनंदास्य सख्य आत्मनिवेदनम. आपल्या साधू संतांनी आपल्याला भक्तीचे 9 प्रकार सांगितले, ही नवविधा भक्ती सांगितली. मग ही नवविधा भक्ती साधू संतांनी ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने जर आपण केली हा नवरात्र उत्सव तर दसऱ्याला आपल्याला साक्षात्कार होतो. विठ्ठल विठ्ठल. मग आपल्या साधू संतांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं त्या पद्धतीने आपण नवरात्री करायचीच आहे. अर्थात बाकीचा विधी तर आपण केलाच पाहिजे, पण नवविधा भक्ती रोज केली पाहिजे. म्हणजे दररोज एका भक्तीचं आचरण आपल्याकडून या ठिकाणी घडलं पाहिजे. मग त्यामध्ये सर्वात पहिली प्रथम भक्ती जर कुठली असेल तर ती आहे श्रवण भक्ती. श्रवण करावं माणसाने, पण काय श्रवण करावं? चांगलं श्रवण करावं, भगवंताच्या विषयी विशेष श्रवण करावं. कारण वाचून जे कळत नाही ते माणसाला ऐकून कळतं. लहानपणापासून आपल्याला जेवढं ज्ञान झालंय तेवढं ज्ञान वाचून झालं का ऐकून झालं? जास्तीत जास्त ज्ञान हे माणसाला ऐकून होतं. मग आता भगवान परमात्म्याचा नामचिंतनाची महती जर आपल्या कानांनी आपण श्रवण केली तर कानाच्या द्वारे तो परमात्मा आपल्या मनात येतो. मग या आदिशक्ती माता भगवतीचं जर वर्णन आपल्या कानांनी श्रवण केलं तर कानाच्या द्वारे ती आदिशक्ती आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करते. आणि आपल्या अंतःकरणामध्ये तिने प्रवेश केल्याच्या नंतर तिथली सगळी दुर्गंधी ही माता भगवती बाहेर काढते. विठ्ठल विठ्ठल. मग
महत्वाची भक्ती जर कुठली असेल तर ती आहे श्रवण भक्ती. ही भक्ती अशी आहे की ही भक्ती केली तरच इतर बाकीच्या सर्व भक्त्या कशा करायच्या हे आपल्याला कळणार आहे. श्रवण केलं तरच आपल्याला कीर्तन कळणार आहे. श्रवण केलं तरच आपल्याला स्मरण कळणार आहे. श्रवण केलं तरच आपल्याला पादसेवन कळणार आहे. अर्चन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे सगळं काही आपल्याला श्रवण केल्याच्या नंतरच कळणार आहे. सर्वात महत्वाची श्रेष्ठ भक्ती जर कुठली असेल तर ती आहे श्रवण भक्ती. आता याचा विस्तार मी जास्त करत नाही, पण या नवरात्रीमध्ये ही नवविधा भक्ती करून आदिशक्ती माता भगवतीकडे काहीतरी प्रार्थना करायची आहे, काहीतरी मागणं मागायचं आहे. मग या आदिशक्ती माता भगवतीची काय प्रार्थना करायची? सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. 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 सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला, तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला. काय मागायचं आहे भवानी आईकडे? रोडग्यामध्ये सांगतात संत, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा कीर्तनाला गेला. हा सासरा घेऊ नका बरं का, कारण कुठलीही गोष्ट आपण जाणून करायची आहे. सासरा म्हणजे काय? अहंकार नावाचा सासरा आहे जो सगळ्यांना दुःख देतो. कल्पना नावाची सासू आहे, चिंता नावाची सासू आहे जी सगळ्यांना दुःख देते. म्हणून आदिशक्ती माता भगवतीकडे अशी आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील दंभ, अहंकार, कल्पना, चिंता या सर्व विकारांना हे भगवती माते तू घालव. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एकूण 33 कोटी देवता सांगितलेल्या आहेत. या 33 कोटी देवता जरी असल्या तरी पूजेच्या मुख्य 5 देवता सांगितलेल्या आहेत. गणपती, आदिशक्ती, सूर्य, भगवान शंकर आणि भगवान विष्णू. म्हणजे जो तो आपापल्या परीने भक्ती करतो. गणपतीची उपासना करणारे लोक जगात आहेत, देवीची उपासना करणारे लोक जगात आहेत, सूर्याची उपासना करणारे लोक जगात आहेत, भगवान शंकरांची उपासना करणारे लोक जगात आहेत आणि भगवान महाविष्णूंची उपासना करणारे लोक जगात आहेत. जो तो आपापल्या प्रमाणे उपासना करतो आहे, भक्ती करतो आहे. म्हणजे भक्ती करणारे लोक जगामध्ये आहेत, पण ही भक्ती करत असताना आपल्या साधू संतांना भक्तांच्या अंतकरणामध्ये कुठेतरी विषमतेचं वातावरण बघायला मिळालं. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा गोंधळ बघायला मिळतो की काही माणसं गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतात, पण आमच्या आदिशक्तीकडे चांगल्या नजरेने पाहत नाही. काही माणसं देवीची उपासना करतात पण सूर्याला मानत नाही. काही माणसं सूर्याला नमस्कार करतात पण भगवान शंकरांना मानत नाही. आणि काही माणसं भगवान शिवाच्या मंदिरामध्ये आवडीने चिली मोडतात पण आमच्या विठ्ठलाच्या चरणावरती मस्तक टेकवायला अजिबात तयार नसतात. पण आपल्या वारकरी साधू संतांनी सर्व देवांचं एकत्व कुठे स्थिरावलं आणि याची सर्वांना जाणीव करून दिली. आणि गणपती बाप्पाचं आणि आदिशक्तीचं आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पूजेचं काय महत्व आहे मला वाटतं आपल्याला हे सांगण्याची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल मग अशी जी आदिशक्ती आहे तुम्हाला आम्हाला दर्शन देण्याकरता प्रगट होते, अवतीर्ण होते. कधी या देवीला 6 हात तर कधी त्या देवीला 8 हात, कधी सप्तशृंगी मातेच्या रूपात, कधी रेणुकेच्या रूपात, कधी महालक्ष्मीच्या रूपात. मग ज्या अर्थी या देवीची मूर्ती आपल्या डोळ्यांना दिसते, ज्या अर्थी या देवीची रूप आपल्या डोळ्यांना दिसतात, मग त्या अर्थी या देवीला बनवणारा मूर्तिकार आपल्याला मानावा लागतो की नाही? मग जसं मूर्तिकार मानल्याशिवाय त्या मूर्तीची सिद्धीच होऊ शकत नाही,
तशी निर्गुण निराकार स्वरूपातून सगुण साकार रूपात आलेली आदिशक्ती भवानी जगदंबा आपल्या भक्तांना दर्शन देण्याकरता प्रगट होते, अवतीर्ण होते. विठ्ठल विठ्ठल मग आता तिच्या अवताराची कथा तरी काय? देवी भागवतामध्ये दुर्गा सप्तशतीमध्ये असं वर्णन आलेलं आहे. रंभ आणि करंब नावाचे हे दोन राक्षस कठोर अशा प्रकारची तपश्चर्या करतात, पण रंभाचा मात्र पाण्यामध्ये इंद्र वध करतो आणि करंब नावाच्या राक्षसाला उन्मत्त अशा महिषीपासून महिषासूर नावाचा पुत्र होतो. आणि या महिषासूर कठोर अशा प्रकारची ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो. भगवान ब्रह्मदेव त्याला प्रसन्न होतात आणि प्रज्ञाकरता सांगतात आणि महिषासूर ब्रह्मदेवाकडून वर मागतो की देव दानव आणि मानव यांच्या कोणाच्याच हातून मला मरण येणार नाही. भगवान ब्रह्मदेव तथास्तु म्हणतात. मग आता ब्रह्मदेवाकडून असा वर प्राप्त झाल्यामुळे अभिमानाने उन्मत्तपणाने त्याने पाहता पाहता संपूर्ण पृथ्वी ही पादाक्रांत केली. त्याला आतला कसलीच भीती राहिली नाही. सप्त सागरांसहित नवखंड पृथ्वी तलावरती त्याने एकट्याचाच एक छत्री अंमल निर्माण केला. मग या भूमंडळावरती एक छत्री सत्ता त्याने स्थापन केल्याच्या नंतर त्याने आपली दृष्टी स्वर्गाकडे वळवली आणि त्यामुळे देव आणि दानव यांच्यामध्ये घनघोर असं युद्ध सुरू झालं. एका बाजूला देवांची सेना, दुसऱ्या बाजूला दैत्यांची सेना. दैत्यांच्या सेनेचा अधिपती महिषासूर आणि देवांच्या सेनेचा अधिपती आहे इंद्र. दोघेही सेनांमध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. पण या राक्षसांच्या असुरांच्या शक्तीपुढे देवांची शक्ती अपुरी पडू लागली आणि त्या सर्व असुरांनी राक्षसांनी सर्व देवांना पराभूत केलं आणि त्यांचे अधिकार काढून घेतले. वरुणाचे अधिकार काढून घेतले, चंद्राचे अधिकार काढून घेतले, इंद्राचे अधिकार काढून घेतले, यमाचे अधिकार काढून घेतले आणि त्यांच्या जागेवरती यांनी यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्यामुळे या सर्व देवांना जगामध्ये फिरण्याची लाज वाटू लागली आणि ते सर्व देव भगवान ब्रह्मदेवाकडे येतात आणि सांगतात, पितामह, त्या असुरांनी आम्हाला पराभूत केलं, आमचे सगळे अधिकार काढून घेऊन आमच्या जागेवरती त्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली. मग त्या असुरांना तुम्ही वर दिला आणि त्या वराच्या बळावरती ते आता काही केलं आमच्या आटोक्यात येत नाही. मग याचा काहीतरी सूड घेता आला पाहिजे. याकरता आम्हाला काहीतरी उपाय सांगा, काहीतरी युक्ती सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हटले उपाय तर माझ्याकडे नाही. मग आपण कैलास लोकामध्ये भगवान शंकरांकडे जाऊ म्हणून सर्व देव भगवान शिवांकडे जातात. त्यांच्या समोर निवेदन देतात. घडला प्रकार त्यांना सांगतात. भगवान शिवांनी सांगितलं, ज्या देवाच्या सक्तीने आपण सर्व कार्य करतो ना, आपण त्या देवाकडे जाऊ. मग सर्व देव वैकुंठामध्ये भगवान महाविष्णूंकडे येतात आणि घडला सगळा प्रकार महाविष्णूंना सांगतात. त्यावेळेला भगवान महाविष्णू म्हणतात, त्या दैत्यांना माझी शक्ती माहीत नाही का? अरे ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय मानवाचं शरीर चालत नाही, वाऱ्यालाही गती ज्याच्या आज्ञेशिवाय मिळत नाही, चंद्र सूर्य सुद्धा ज्याच्या आज्ञेशिवाय प्रकाशित होऊ शकत नाही, समुद्र जरी अमर्याद असला पण माझ्या आज्ञेशिवाय तो आपली रेखा ओलांडत नाही, काळ जरी या संपूर्ण जगाचा नियंता असला पण माझ्या आज्ञेशिवाय तो कुणाचेही प्राण हरण करू शकत नाही. गतिर्भरता प्रभू साक्षी निवासम शरणम स्रुवत प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम पर्वती बैसकान संडावी समुद्र रेखा नोलंडावी पृथ्व्या भूते व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, ते जगाते चाळीता तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, 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 सूर्यासी चालणे तुझिया बाळे, सूर्यासी चालणे तुझिया बाळे, सूर्यासी चालणे
तुझिया बळे सूर्यासी चालणे तुझिया बळे सूर्यासी चालणे तुझिया बळे सूर्यासी चालणे तुझिया बळे सूर्यासी चालणे तुझिया बळे सूर्यासी चालणे तुझिया ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी 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 वा अशी आबाधित शक्ती माझी असताना मग माझ्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या या माझ्या देवांचे अधिकार काढून घेणारे हे राक्षस आहे तरी कोण? ही आवेशाच्या भरामध्ये बोलत असताना भगवान महाविष्णूंच्या पवित्र मुखातून एक तेजस्वी अग्निज्वाळा बाहेर पडली. मग आपल्या इष्टदेवतेचा क्रोध बघितल्याच्या नंतर जेवढे काही देव त्या ठिकाणी उपस्थित होते त्या प्रत्येक देवाच्या मुखातून एक एक अग्निज्वाळा बाहेर पडली. सूर्याच्या मुखातून अग्निज्वाळा बाहेर पडली, चंद्राच्या मुखातून, वरुणाच्या मुखातून, जेवढे काही देव त्या ठिकाणी होते प्रत्येक देवाच्या मुखातून एक एक अग्निज्वाळा बाहेर पडली आणि त्या सर्व अग्निज्वाळा एकमेकांमध्ये मिसळायला लागली. पाहता पाहता त्याने एका पर्वता एवढं रूप धारण केलं आणि या सर्व अग्निज्वाळा एकमेकांमध्ये मिसळण्याचं कार्य संपुष्टात आल्याच्या नंतर त्यातून एका सुंदर अशा नारी रूपाचा आकार बाहेर पडला. तो सुंदर असा नारी रूपाचा आकार म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपातून सगुण साकार रूपात आलेली आदिशक्ती माता भवानी जगदंबा. विठ्ठल 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 आता ज्या प्रत्येक देवाच्या मुखातून जी जी अग्निज्वाळा बाहेर पडली त्या त्या अग्निज्वाळेने त्या देवीच्या एका एका अवयवाची निर्मिती केली. भगवान शिवाच्या मुखातून जी अग्निज्वाळा बाहेर पडली त्या तेजाने देवीच्या सुंदर अशा मुखाचा आकार तयार झाला. ब्रह्मदेवाचं जे तेज होतं त्या तेजाने देवीच्या सुंदर अशा पायांच्या आकृत्या तयार झाल्या. भगवान महाविष्णूंचं जे तेज होतं त्या तेजाने देवीच्या सुंदर अशा पराक्रमी बाहूंचा आकार तयार झाला. यमाचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर असे काळेभोर केस बनवले. अग्नीचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर असे डोळे बनवले. वायूचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर असे कान बनवले. प्रजापतीचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर ओठ आणि दात बनवले. सुषेनाचं जे तेज होतं त्या तेजाने देवीच्या सुंदर अशा डोळ्यांच्या भुवया बनवला. अष्टवसूचं जे तेज होतं त्या तेजाने देवीच्या सुंदर अशी हातांच्या आणि पायांची बोटे बनवली. इंद्राचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर असे गुप्तांग बनवले. अशी अवयवांयुक्त असणारी ही आदिशक्ती भवानी जगदंबा निर्गुण निराकार स्वरूपातून सगुण साकार रूपामध्ये त्या क्रूर कर्मी महिषासुराचा वध करण्याकरता अवतीर्ण झाली, प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणे महिषासुर मर्दनाला त्रिविध तापाची करावया धाडणी विविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागे तू पावसी निर्वाणी पावसी निर्वाणी. भक्ता लागे तू पावसी निर्वाणी पावसी निर्वाणी. ऐसा जोगवा मागेना ऐसा जोगवा मागेना ऐसा जोगवा मागेना. ऐसा जोगवा मागेना अशी आदिशक्ती माता भवानी जगदंबा
क्रूरकर्मी महिषासुराचा वध करण्याकरता प्रगट झाली, अवतीर्ण झाली. आपण त्या महिषासुराचा वध करण्याकरता तिच्या हातामध्ये काहीतरी शस्त्र अस्त्र असणं गरजेचं आहे ना. मग आता कोण कोणत्या देवाने कोण कोणतं शस्त्र आणि अस्त्र त्या देवीला दिले याचाही विचार आहे. भगवान महाविष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रातील काही भाग त्या देवीला दिला. भगवान शिवाने आपला त्रिशूळ त्या देवीला दिला. भगवान ब्रह्मदेवाने आपला कमंडलू त्या देवीला दिला. इंद्राने कधीही न सुकणाऱ्या माळा त्या देवीच्या गळ्यात घातल्या. त्याच पद्धतीने यमाने एक असा कालदंड त्या देवीला दिला की तो कालदंड राक्षसाच्या डोक्यात पडल्याबरोबर तो राक्षस जमिनीवर कोसळेल. हिमालयाने एक असा उमदा सिंह त्या देवीला बसण्याकरता दिला. क्षीरसागराने उत्तम प्रकारची वस्त्र आणि नाना प्रकारचे अलंकार दिले. मग अशा प्रकारे पारिजातकांच्या फुलांच्या माळा तिच्या गळ्यात घातल्या. अशी अवयवांनी युक्त असणारी, शस्त्र अस्त्रांनी युक्त असणारी ही आदिशक्ती माता भवानी जगदंबा त्या क्रूरकर्मी महिषासुराचा वध करण्याकरता अवतीर्ण झाली, प्रगट झाली. विठ्ठल विठ्ठल दोघही सैन्यांमध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. त्याच्यामुळे सुरुवातीलाच विचारलं, म्हटले चक्कर येणार नाही चोपदार. एका बाजूला देवांची सेना, दुसऱ्या बाजूला दैत्यांची सेना, दोघही सैन्यांमध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. आता दैत्यांच्या सेनेचा अधिपती आहे महिषासूर आणि देवाच्या सेनेचं आधिपत्य आता आदिशक्ती माता भगवतीकडे आलं. दोघेही सैन्यांमध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. पण ही आदिशक्ती माता भगवतीने आपल्या हातामध्ये असणारं दिव्य शस्त्र उगारून जेवढे काही राक्षस होते त्या सर्व राक्षसांची कडब्याच्या पेंडीसारखी कत्तल केली आणि सर्व राक्षसांना तिने मारलं. पण ज्या क्रूरकर्मी महिषासुराचा वध करण्याकरता ती अवतीर्ण झाली, प्रगट झाली, त्या महिषासुराला मारण्याकरता तिचा जो उमदा सिंह होता त्याने अत्यंत मुलाची अशी मदत केलेली आहे. आणि त्याने उंच अशी आकाशात प्रचंड झेप घेतली. पण त्याची उडी जी होती इतकी जबरदस्त होती, त्या उडीचा वेग त्याला न आवरता आल्यामुळे, ती उडी आटोक्यात न आल्यामुळे त्याची उडी गेली ती समोरच्या पर्वतावरती. आणि त्या पर्वताला त्याच्या उडीमुळे मोठं असं बगदाड पडलेलं आहे. कुठे तर सप्तशृंग गडावर. आपण सर्वांनी ते बघितलेलं आहे. त्या देवीच्या शक्तीचा तो पराक्रम आहे. त्या देवीच्या त्या सिंहाचं ते प्रतीक मानलं जातं. मग आता आदिशक्ती माता भगवतीने आकाशामध्ये त्या सिंहाने उंच उडी मारल्याच्या नंतर हातामध्ये असणारं दिव्य शस्त्र उगारून त्या महिषासुराची मान तोडली, आपल्या पायाखाली तुडवली आणि त्या माता भगवतीने त्या महिषासुराचा वध केला. पण हे युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत चाललं. नवमीच्या रात्री त्या माता भगवतीने त्या महिषासुराचा वध केला आणि जेवढे काही राक्षस होते ते पाताळात पळून गेले. देवीने आपलं उग्ररूप सोडून दिलं, ती शांत झाली. सर्व देव ऋषीमुनी साधू संत आनंदित झाले. हात जोडून सर्वांनी त्या माता भगवतीची स्तुती केली आणि मोठमोठ्याने तिचा जय जयकार केला. बोला महिषासुरमर्दिनी माते की जय, भवानी माते की जय, जगदंबा माते की जय, सप्तशृंगी माते की जय. विठ्ठल विठ्ठल नवमीच्या रात्री त्या क्रूरकर्मी महिषासुराचा आदिशक्तीने वध केला. म्हणून दुसरा दिवस त्याच्यावरती विजय मिळवल्यामुळे विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. तोच विजयादशमी म्हणजेच दसरा. आता हे कथानक तुम्ही दुर्गा सप्तशतीमध्ये देवी भागवतामध्ये ऐकलेलं असेल. बघा, शेकडो वर्षापूर्वी त्या आदिशक्तीने अवतार धारण करून त्या क्रूरकर्मी महिषासुराचा वध केला. पण आज शेकडो वर्षानंतरही या आदिशक्ती माता भगवतीचा उत्सव साजरा करण्याची काय गरज आहे? कशा करता? कितीतरी महिन्यांपासून नियोजनाला लागायचं. गुणीजन बोलवायचे, कीर्तनकार बोलवायचे, टाळकरी बोलवायचे, सिस्टीमवाले बोलवायचे, लाइटिंग लावायची, सिस्टीम लावायची. सर्व लोकांना आपल्या हातातील कामधंदे सोडून मात्र इथे मंडपात बोलवायचं. हा एवढा मोठा सोहळा कशा करता आणि हा एवढा पैसा कशा करता बर्बाद करायचा? तर त्याचं उत्तर असं आहे. आसुरीय शब्दाचा अर्थ आहे आसुशी रमन्ते इति आसुराः. जे भोगातच रममान असतात ना त्याला आसुर म्हणतात. मग अशी आसुरी वृत्ती, अशी भोग वृत्ती
आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये थोडे अधिक प्रमाणात वास करते. मग आपल्या अंतकरणामध्ये असणारी जी दैवी वृत्ती आहे का, त्या दैवी वृत्तीवरती आसुरी वृत्तीने आपलं वर्चस्व निर्माण केलं. शेकडो वर्षापूर्वी त्या माता भगवतीने त्या क्रूरकर्मी महिषासुराचा वध केला खरा, पण त्या महिषासुराचा एक एक भाऊ आपल्या हृदयात जन्माला आला. मग तो हृदयामध्ये जन्माला आलेला महिषासूर म्हणजे मोह महिषासूर प्रमाण मी मागेच बोलून गेले. मोह किती वाईट आहे ना, आपल्या शेतकरी लोकांना मोह किती वाईट आहे हे सांगायची गरजच नाही. व हा मोह जर पिकावर आला, हा मोह जर पिकावर आला तर तो त्या पिकाचं भयंकर नुकसान करतो. नव्हे तो ते पिकच संपून टाकतो. मोह म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, मवा. हा मवा जर पिकावर आला तर तो त्या पिकाचं भयंकर नुकसान करतो. मग मवा पिकावर पडल्याबरोबर तात्काळ फवारणी करण्याची गरज आहे, नाहीतर तो ते पीक संपून टाकतो. मग विचार करा, त्या मोहाने पिकांना सोडलं नाही, तिथं माणसांचं काय घेऊन बसलात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. आणि मोह किती वाईट आहे ना, आणि तो कुणाला ग्रासत नाही. बघा, तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाचं उदाहरण तुम्हाला सांगणारच नाही. एकेकाळचा सम्राट चक्रवर्ती ज्या राजासारखा सार्वभौम राजा झालाच नाही आणि होणारही नाही, असा राजा धृतराष्ट्र, त्याचं हृदय मोहाने ग्रासलं. ते कसं मोहाने ग्रासलं, भारतवर्षात जन्माला आलेल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. ज्या वेळेला कौरव पांडव युद्ध सुरू होणार होतं, ते कोणत्या कारणावरून हेही त्या धृतराष्ट्राला माहीत होतं. कारण पंडू हा धृतराष्ट्राचा सख्खा भाऊ, आणि त्याच्याच पोटी जन्माला आले धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव ही त्याचीच मुलं, याची जाणीव त्या धृतराष्ट्राला होती की नाही. मग त्यांचा हिस्सा त्यांना देणं हे त्याचं कर्तव्य होतं की नाही. कारण पांडव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे अनन्य भक्त, ते कधीही अन्यायाने वागत नाही, कधीही खोटं बोलत नाही. मग पांडव कधी अन्यायाने वागत नाही, कधी खोटं बोलत नाही, याची जाणीव धृतराष्ट्राला होती की नाही. आणि आपल्या पोटी जन्माला आलेले 100 नमुने, मूर्खातले मूर्ख, नालायकातले नालायक आहे, याची जाणीव त्या धृतराष्ट्राला होती की नाही. मग आपल्या पोटी जन्माला आलेले 100 नमुने, मूर्खातले मूर्ख, नालायकातले नालायक असून सुद्धा युद्धभूमीवरती विजय कुणाचा व्हावा असं धृतराष्ट्राला वाटत होतं, कौरवांचा. का? त्या कौरवांच्या बद्दल त्या धृतराष्ट्राच्या अंतकरणामध्ये असणारा मोह. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तर महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात. आता माऊली ज्ञानोबरायांची काय प्रतिभा असेल कोण जाणे. माऊली म्हणतात, तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्रसे पुसतो मने संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. हे धृतराष्ट्राचं उदाहरण आपण नुसतं ऐकायचं नाही, आपल्याही जीवनामध्ये आपण त्याचा पडताळा करून घ्यायचा आहे. जसं गणितशास्त्रामध्ये समीकरण सोडवण्याकरता पडताळा असतो, त्या पडताळ्यामध्ये जर ते उत्तर निर्दोष आलं तर समजून घ्यायचं आपण सोडवलेलं समीकरण बरोबर. तसं कीर्तनामध्ये असणारे हे पौराणिक दृष्टांत आपण नुसते ऐकायचे नाही, आपल्याही जीवनामध्ये त्याचा पडताळा करून घ्यायचा आहे. महाराज म्हणतात, आपण धृतराष्ट्राला नावं ठेवायचं नाही, आपल्याही जीवनामध्ये आपण त्याचा पडताळा करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने त्या धृतराष्ट्राच्या अंतकरणामध्ये दैवी वृत्तीपेक्षा असुर वृत्तीने आपलं वर्चस्व निर्माण केलेलं होतं, ज्या पद्धतीने त्या धृतराष्ट्राची बुद्धी असत्याला साथ देत होती, ज्या पद्धतीने त्या धृतराष्ट्राच्या अंतकरणामध्ये त्याच्या मुलांविषयी भावना होती, तशीच भावना जर आपल्याही अंतकरणात आपल्याही मुलांविषयी असेल तर महाराज म्हणतात, आपणही त्या धृतराष्ट्राचे भाऊबंद नक्कीच आहोत. विठ्ठल विठ्ठल मग आपलं जे अंतकरण आहे मोहाने ग्रासलेलं आहे, मग मोहाने ग्रस्त झालेल्या अंतकरणाला त्या मोहरूपी महिषासुराला मारण्याकरता आजही ही आदिशक्ती माता भगवतीचा उत्सव साजरा करण्याची गरज आहे. मग अशी जी आदिशक्ती आहे तिला जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तिला प्रसन्न जागा पाहिजे ना. मग आता तिला बसण्यासाठी जागा कुठे द्यायची ते
ते आसन कसं सुशोभित करायचं याचं उत्तर जगद्गुरु श्री संत तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरण. चौक भरीला आसनी चौक भरीला आसनी चौक भरियेला आसनी चौक भरियेला आसनी पाचारिली कुलस्वामिनी पाचारिली कुलस्वामी पाचारिली कुलस्वामी पाचारिली कुलस्वामी वैकुंठ वासिनी वैकुंठ वासिनी वैकुंठवासिनी ये वैकुंठवासिनी ये दावोनी सडक ये दावोनी सडक ये धावोनी झलक ये धावोनी झडक ये दावोनी सडक ये दावोनी सडकरी ये धावोनी झलक सडकरी ये धावोनी झडकरी रंगा येईवो विठाई जय हो जय हो. रंगा येईवो विठाई हरी बोल. रंगा येईवो विठाई रंगा येईवो विठाई रंगाये वो मिठाई रंगाये वो मिठाई रंगाये वो मिठाई वो मिठाई वो मिठाई चौक भरीला आसनी पाचारिली कुलस्वामिनी वैकुंठवासिनी ये धावोनी झडकरी. या पहिल्या चरणामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर एक शब्द आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो, पाचारिली कुलस्वामिनी. मग ही कुलस्वामिनी कोणती? भक्तांच्या अंतकरणामध्ये असा भेद निर्माण होऊ शकतो. मग आता आदिशक्ती माता भगवतीच्या उत्सवामध्ये एक अभंग आपण नेहमी ऐकत असतो, नेहमी म्हणत असतो. कोणता? अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परणी घेऊन हाती बोध परणी घेऊन हाती बोध परणी घेऊन हाती बोध परणी घेऊन पोत ज्ञानाचा पाजळती पोत ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाथती उद भक्तनाथती उदो उदो भक्तनाथती उद भक्तनाथती गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळाई वो जगदंबे गोंधळाई वो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे
येई हो जगदंबे अभंगाचं दुसरं चरण. मग आता प्रत्येक ठिकाणची कुलदेवता कोणती आहे? अर्थात आदिशक्ती माता भगवतीची आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठं सांगितलेली आहेत. या 3.5 शक्तीपीठांपैकी मूळ शक्तीपीठांपैकी मुख्य शक्तीपीठ कोणतं आहे? म्हणजे प्रत्येक ठिकाणची कुलदेवता कोणती आहे? आपल्या भारतवर्षामध्ये देवीची अनेक शक्तीपीठं सांगितलेली आहेत, पण काही ठराविक शक्तीपीठं मी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल विठ्ठल. तर बघा, दक्ष प्रजापतीने आरंभलेल्या यज्ञ समारंभांना सर्व देवी देवतांना ऋषीमुनींना साधू संतांना आमंत्रित केलं, पण आपला जावई भगवान शिवांना आमंत्रित केलं नाही. तरीही माता सती आपल्या वडिलांनी आरंभलेल्या यज्ञ समारंभाला जाते. तिथे गेल्याच्या नंतर दक्ष प्रजापती भगवान शिवांचा अपमान करतात, तिरस्कार करतात. पण एक स्त्री सगळं सहन करू शकते, पण आपल्या पतीचा झालेला अपमान ती कधीच सहन करू शकत नाही. दक्ष प्रजापतीने भगवान शिवांचा अपमान केला आणि सती मातेने धगधगत्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. भगवान शिवांना गोष्ट समजल्याच्या नंतर भगवान शिव त्या ठिकाणी आले, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. सती मातेचं कलेवर घेऊन त्रैलोक्यामध्ये संचार करू लागले. त्यावेळेला भगवान महाविष्णूने सुदर्शन चक्राने सती मातेच्या कलेवराचे 51 तुकडे केले. ते 51 तुकडे पृथ्वीवरती ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी देवीची शक्तीपीठ तयार झाली. अर्थात देवी भागवतामध्ये एकूण 108 शक्तीपीठांचा उल्लेख आहे. आपल्या भारत देशामध्ये देवीची अनेक शक्तीपीठ आहेत, पण काही ठराविक शक्तीपीठ मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल विठ्ठल. तर हिमालयापासून नजर टाका. हिमालयामध्ये हरिद्वारला मानसाई देवीचे एक प्रसिद्ध जागृत शक्तीपीठ आहे. त्याच पद्धतीने त्या हिमालयाच्या पश्चिम बाजूला जर आपण आलात तर आपल्या सर्व हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असणारं महत्त्वाचं शक्तीपीठ म्हणजेच वैष्णवी देवी माता हे एक महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्यानंतर हिमालयाच्या खाली जर उतरलात, राजस्थान प्रांतामध्ये अबू नावाचा पर्वत आहे, माउंट अबू. या अबू पर्वतावरती अर्बुदा देवीचे एक प्रसिद्ध जागृत शक्तीपीठ आहे. महाराज म्हणतात त्या माउंट अबूला गेल्याच्या नंतर इतर काही बघण्यापेक्षा त्या आदिशक्ती माता भगवतीचं दर्शन घ्यावं, कारण ते मंदिर असं बांधलेलं नाही, असं कपारीमध्ये आहे, गुहेमध्ये आहे. एवढी मोठी शिळा त्या मंदिराला आहे आणि असं म्हणतात त्या शिळेच्या जवळ अखंड दिवा तेवतो आहे. आणि त्या दिव्याकडे पाहिल्याबरोबर पाहणाऱ्याचं मन आपोआप भरून जातं. मग त्या देवीच्या नावावरनं त्या पर्वताला अबू हे नाव पडलं. त्या देवीचं नाव आहे अर्बुदा देवी. त्यानंतर गुजरात आणि राजस्थानच्या सरहद्दीवर आपण आलात तर थोडंसं गुजरातमध्ये एक महत्त्वाचं जागृत असं शक्तीपीठ आहे, ते म्हणजे अंबाजी मातेचं. पुढे काही अंतर चालून गेला, गुजरातच्या पूर्व भागामध्ये पाराकडी देवीचे एक प्रसिद्ध जागृत शक्तीपीठ आहे. पुढे सौराष्ट्र प्रांतामध्ये खेडिया मातेचं एक प्रसिद्ध जागृत असं शक्तीपीठ आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सरहद्दीवर सतना नावाचा एक जिल्हा आहे. मेहेर नावाच्या प्रसिद्ध गावी शारदा मातेचं प्रसिद्ध जागृत शक्तीपीठ आहे. या ठिकाणी 1252 पायऱ्या देवीच्या दर्शनाला जाण्याकरता आहे. आणि त्या ठिकाणी देवीचे भक्त अत्यंत कडक असे उपवास करतात. असं म्हणतात त्या मंदिराच्या अवतीभोवती, डोंगराच्या अवतीभोवती आजही वाघाच्या आणि सिंहाच्या डरकळे ऐकू येतात. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्रात बघू. आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 शक्तीपीठं आहेत, आपल्या सर्व हिंदू धर्मियांना माहीत आहे. पहिलं शक्तीपीठ म्हणजे माहूरगडच्या रेणुका मातेचं. दुसरं शक्तीपीठ आहे तुळजापूरच्या भवानी मातेचं. तिसरं शक्तीपीठ आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचं. आणि आद्य शक्तीपीठ, मुख्य शक्तीपीठ आहे आपल्या वणीच्या सप्तशृंगी मातेचं. मग अशी देवीची 3.5 शक्तीपीठं आपल्या महाराष्ट्रात सांगितलेली आहेत. पण या मुख्य शक्तीपीठांपैकी काही उपपीठं सुद्धा देवीची आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये आंबेजोगाईला जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्यानंतर मात्र बीड आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती एक महत्त्वाचं जागृत असं शक्तीपीठ आहे,
ते म्हणजे मोहटा देवी मातेचं. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात येरमाळा गावी येडेश्वरी देवीचं महत्वाचं जागृत असं शक्तिपीठ आहे. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात मांडर गावी काळूबाई मातेचं प्रसिद्ध जागृत शक्तिपीठ आहे. कलकत्त्याच्या कालिका मातेसारखं त्याचं महत्व आहे. वज्रेश्वरी हे एक महत्वाचं शक्तिपीठ आहे. त्या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. आणि अजून एक महत्वाचं शक्तिपीठ या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. आपण नगर पंढरपूर रोडवरून जर कधी गेला असाल तर सोलापूर जिल्ह्याचा करमाळा नावाचा एक तालुका आहे. त्या करमाळा गावी कमलाई देवीचं प्रसिद्ध जागृत असं शक्तिपीठ आहे असं म्हणतात. छत्रपती शाहू महाराजांकरता प्रत्यक्ष तुळजापूरची भवानी माता त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. त्या मंदिराचं असं एक वैशिष्ट्य आहे, असं माळावरती ते मंदिर बांधलेलं आहे म्हणून कमला ईचा माळ म्हणून गावाचं नाव आहे करमाळा. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पायथ्यापासून तर देवीच्या दर्शनाला जाण्याकरता ज्या पायऱ्या आहेत ना त्या पायऱ्यांची संख्या 96 आहे. त्या पायऱ्यांची संख्या 96 आहे. मग तर गणपती, आदिशक्ती, सूर्य, भगवान शंकर, भगवान विष्णू पूजेच्या 5 मुख्य देवता कोणत्याच मंदिरात एकाच ओळीत आपल्याला पाहायला मिळत नाही. पण या 5ही देवता या मंदिरात आहे. आणि या देवतांच्या समोर जो मंडप आहे का हेमाड पंथी मंडप, त्या मंडपाचे जे खांब आहेत दगडी खांब, त्या खांबांची संख्या सुद्धा 96 आहे. त्या मंदिराच्या समोर 3 दीपमाळी आहे. त्या दीपमाळींच्या पायऱ्यांची संख्या सुद्धा 96 आहे. त्या मंदिराच्या भोवती जे भक्त निवास आहे त्या भक्त निवासांच्या खोल्यांची संख्या सुद्धा 96 आहे. त्या मंदिराच्या समोर एक पाय विहीर आहे. त्या पाय विहिरीला जमिनीपासून तर पाण्यापर्यंत जाण्याकरता ज्या पायऱ्या आहेत का त्या पायऱ्यांची संख्या सुद्धा 96 आहे. आता मला वाटतं आत्तापर्यंत मी जे सांगितलं यदा कदाचित ते तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल, पण ही पाय विहीर सगळ्यांनी बघितलेली आहे. सैराट. मग त्या पाय विहिरीला जमिनीपासून पाण्यापर्यंत जाण्याकरता ज्या ज्या पायऱ्या आहेत ना, दुर्दैव असाय लोकांना तेच आवडतं. असं आपल्यासारखं सांगायला गेलं तर असंच जातं. पण असं पायविहिरी सगळ्यांनी बघितलेली असेल, पण त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणांपासून तर मुस्लिमांपर्यंत ज्या काही 96 जाती आहेत या सर्वांना आदिशक्ती माता भगवतीची उपासना करता यावी याकरता यदा कदाचित ही योजना केलेली असावी. असं म्हणतात की त्या काळामध्ये त्या करमाळा तालुक्याच्या गावांची संख्या सुद्धा 96 होती. विठ्ठल विठ्ठल अजून एक महत्वाचं शक्तिपीठ या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन, ते म्हणजे आपल्या नाशिकची भद्रकाली माता. त्या ठिकाणी सती मातेच्या हनवटीचा भाग पडलेला आहे. अशी देवीची काही शक्तिपीठ आहेत, काही उपपीठ आहेत. पण जगद्गुरु श्री संत तुकोबार या ठिकाणी सांगतात, पाचारिली कुळस्वामिनी मूळ पीठाची जगदंबा. मग ही मूळ पीठ नेमकं कोणतं आपले संत सांगतात. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडी मात विठ्ठलाची. पण का हो तुकोबार आहे, देवीचे भक्त कधी तुळजापूरच्या भवानी मातेला मानतात, कधी महालक्ष्मीला मानतात, कधी रेणुकेला मानतात, कधी सप्तशृंगी मातेला मानतात. पण आपल्या वारकरी साधू संतांनी यामध्ये अभेद स्वरूपाचं दर्शन घडून दिलेलं आहे. महाराज म्हणतात देवीचं स्वरूप तुम्ही कोणतंही घ्या, कालिकेचं घ्या, रेणुकेचं घ्या, महालक्ष्मीचं घ्या किंवा तुळजा भवानी मातेचं घ्या. अहो पण आमच्याच पांडुरंगाने आपल्याच भक्तांकरता घेतलेली ही वेगवेगळी रूपं आहेत, सोंग आहेत. धरिली सोंगे अवगीने पांडुरंगे. एवढंच काय गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी, केली मी चराचरी माता ही भुवने. आपण बघतो की एखादा पुरुष नाटकामध्ये राजाचा अभिनय करतो, तो राजा होतो. एखादा पुरुष राणीचा अभिनय करतो. अहो साडी नेसतो, कपाळाला हळदी कुंकू लावतो, हातामध्ये चुडा भरतो, पायामध्ये पैंजण घालतो, सर्व वस्त्र अलंकार राणीची घालतो, सर्व शृंगार राणीचा करतो आणि प्रेक्षकांच्या समोर अभिनय साजरा करतो. पण हे सगळे हावभाव तो राणीचे करत असला, पण त्याचा जो मूळ पुरुषपणा आहे ना त्याला कधीही बाधा येत नाही. तसं भगवान म्हणतात
मी कधी देवीच्या रूपात आलो, कधी देवाच्या रूपात आलो, कधी संतांच्या रूपात आलो, पण त्या वेळेला फक्त माझं नाव बदललेलं आहे, पण माझा जो मूळ परमभावपणा आहे ना त्याला कधी बाधा येत नाही. माझ्या भक्ताने सांगितलं मी देवाच्या रूपात यायला पाहिजे. मी कधी रामाच्या रूपात येतो, कधी कृष्णाच्या रूपात येतो, तर कधी विठ्ठलाच्या रूपात येतो. माझ्या भक्ताने सांगितलं की मी देवीच्या रूपात यायला पाहिजे, तर मी कधी रेणुकेच्या रूपात येतो, कधी महालक्ष्मीच्या रूपात येतो, तर कधी तुळजाभवानीच्या रूपात येतो. माझ्या भक्ताची भावना असेल की मी संतांच्या रूपात यायला हवं, तर मी कधी खऱ्या अर्थाने तुकोबरायांच्या रूपात येतो, तर कधी ज्ञानोबरायांच्या रूपात येतो. मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा, किंवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान म्हणतात त्यावेळेला फक्त माझं रूप बदललेलं आहे, त्या प्रत्येक रूपात माझं स्वरूप एकच आहे. मी ज्यावेळेला प्रेतावर आरूढ असते त्यावेळेला माझे भक्त मला कालिका म्हणतात. ज्यावेळेला मी बैलावर आरूढ असते त्यावेळेला माझे भक्त मला माहेश्वरी नावाने ओळखतात. मी ज्यावेळेला सिंहावर आरूढ असते त्यावेळेला माझे भक्त मला दुर्गा म्हणतात. मी ज्यावेळेला अंगावरती पांढरं वस्त्र परिधान करते, गळ्यामध्ये वीणा घेते, हातामध्ये उपनिषदरूपी पुस्तक घेते, गळ्यामध्ये स्फटिकांची माळा घालते, त्यावेळेला माझे भक्त मला शारदा किंवा सरस्वती म्हणतात. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकरं प्रभु दिवी देवे सदा वंदिता, सा मां पातु सरस्वतीं भगवती निशेष जाड्यापहा. त्यावेळेला फक्त माझं नाव बदललेलं आहे. मी ज्या वेळेला वृंदावनमध्ये क्रीडा करते त्यावेळेला माझे भक्त मला कृष्णही म्हणतात. ज्या वेळेला मी वनामध्ये वास्तव्य करते, हातामध्ये धनुष्यबाण घेते, माझे भक्त मला रामही म्हणतात. ज्या वेळेला मी विटेवर उभी असते त्यावेळेला माझे भक्त मला विठाई म्हणतात. पण त्या वेळेला फक्त माझं नाव बदललेलं आहे, पण त्या प्रत्येक रूपामध्ये माझं स्वरूप एकच आहे. रंगा येई वो येई रंगा, येई वो येई रंगा येई वो येई रंगा, येई वो येई रंगा येई वो येई रंगा, येई वो येई रंगा, येई वो येई रंगा, येई वो येई. येई वो येई रंगा, येई वो येई, येई वो येई रंगा, येई वो येई. येई वो येई रंगा, येई वो येई रंगा, येई वो येई रंगा, येई वो येई. विठाई की ठाई माझे कृष्णाई कानाई, विठाई के ठाई माझे कृष्णाई कान्हाई. विठाई की ठाई माझे कृष्णाई कानाई. विठाई के ठाई माझे कृष्णाई कान्हाई. येई वो येई रंगा, येई वो येई, येई वो येई रंगा, येई वो येई. रंगा येई वो येई रंगा, येई वो येई रंगा, येई वो येई रंगा, येई वो येई रंगा, येई वो येई. महंत महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण दासजी महाराज लवितकर बाबा. हे येई वो येई रंगा, येई वो येई, येई वो येई रंगा, येई वो येई. विठाई की ठाई माझे कृष्णाई कानाई, विठाई की ठाई माझे कृष्णाई कानाई. येई वो येई रंगा, येई वो येई,
ठेवायचं. धरिली सोंगे अवगीने पांडुरंगे. मग अशी जी आदिशक्ती आहे, महाराज म्हणतात तिला जर आपल्याला पाचारण करायचं असेल तर तिला बसण्याकरता कुठेतरी जागा सुशोभित पाहिजे. मग आता तिला बसण्याकरता आसन हवं. मग त्या आसनाचं नाव तुकोबाराय सांगतात. चौक भरियेला आसनी. चौक या शब्दाचा अर्थ काय? चौक या शब्दाचे अनेक अर्थ सांगता येतील, पण काही ठिकाणी चौक या शब्दाचा अर्थ पाटावरती गहू किंवा तांदूळ अशी चतुष्कोणात्मक आकृती आपण काढतो, तिला चौक म्हणतात. त्यालाच आपल्या भाषेमध्ये स्वस्तिक हे शुभचिन्ह म्हणतात. काही ठिकाणी चौक म्हणजे चौरंग, चौरंगाला 4 पाय असतात. अर्थात आपल्या भावनेने आपण तिला जिथे बसवायचं तिथे बसवू शकता. मग अशी जी आदिशक्ती आहे तिला बसण्याकरता आसन कोणतं सुशोभित करायचं? महाराज म्हणतात आपल्या हृदयाचा चौरंग करा. आता हृदयाचा चौरंग केलं तर चौरंगाला तर 4 पाय असतात. मग या हृदयरूपी चौरंगाला 4 पाय जोडायचे ते कोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे 4 पाय त्या हृदयरूपी चौरंगाला जोडायचे. या आपल्या अंतःकरणामध्ये ते आसन सुशोभित करायचं. पण आता चौक म्हणजे चौरंग तयार झाला, पण त्याच्यावरती आसन नेमकं कोणतं टाकायचं? आपले संत सांगतात प्रवृत्ती निवृत्तीचे घालून शुद्ध आसन हो. प्रवृत्ती निवृत्तीचं शुद्ध आसन घालायचं या हृदयरूपी चौरंगावरती. आणि मोठ्या भावयुक्त अंतःकरणात त्या आदिशक्तीला बोलवायचं की माते, या माझ्या हृदयरूपी चौरंगावरती मी आसन तयार केलेलं आहे. या माझ्या हृदयरूपी चौरंगावरती जे आसन सुशोभित केलेलं आहे त्याच्यावरती तू विराजमान हो आणि या हृदयरूपी आसनाला माझ्या तू सुशोभित कर. मोठ्या प्रेमाने तिला बोलवायचं. ए माते, ए धावोनी झडकरी, तू लवकरात लवकर ये. कारण आम्ही जो गोंधळ घातलेला आहे त्या गोंधळाला येऊन जर तू उपस्थित झालीत तर त्याचा आनंद द्विगुणित होईल. आणि त्या गोंधळाला येऊन जर तू उपस्थित झालीस तर तुझं जे स्त्रीमुख आहे, तुझं जे तेजस्वी मुख आहे ते बघण्याचं सद्भाग्य आम्हाला प्राप्त होईल. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबराय त्या विठाई जगदंबेला गोंधळाला बोलवतात. अभंगाच्या दुसऱ्या रंगाये वो विठाई रंगाये वो विठाई ओ विठाई
सावळी डोळसे तुझे श्रीमुख साजिरे ते मी केदवा देखेन. जगद्गुरु श्री संत तुकोबराय विठाई जगदंबेला गोंधळाला बोलवतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मग या विठाई जगदंबेचा गोंधळ तिच्या रंगामध्ये करणारे तिचे गोंधळी नेमके आहे तरी कोण याचाही विचार आहे. महाराज म्हणतात व्यास वसिष्ठ शुको गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरुणी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी. पहिले गोंधळी आहेत व्यास महर्षी ज्यांच्या प्रतिभेतून संपूर्ण जगातलं ज्ञान प्रकाशित झालं. महाभारत एक असा ग्रंथ जगात आहे जे महाभारतात नाही ते जगात नाही. महावैष्णव माऊली ज्ञानोबराने या ग्रंथाला पुरस्कार दिला. म्हणून महाभारती जे नाही ते नोहीची लोकी तिही येणे कारणे म्हणे पे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. गीता जरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेली असली पण त्या गीतेचं श्लोक रूपांमध्ये रूपांतर करणारे त्रिकालदर्शी व्यास महर्षी नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंद यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. असा दिव्य आणि प्रचंड ग्रंथ यांच्या प्रतिभेतून बाहेर पडला ते व्यास महर्षी पहिले गोंधळी. दुसरे गोंधळी आहेत वसिष्ठ मुनी. मग भगवान प्रभू रामचंद्रांच्या सूर्यकुलामध्ये त्याची निर्मिती करणारे इक्ष्वाकू राजापासून कुलगुरू होण्याचा बहुमान ज्यांना मिळाला 60,000 वर्षांची तपश्चर्या पाठीशी असणारे विश्वामित्र ज्यांच्या समोर नतमस्तक होतात ते वसिष्ठ मुनी दुसरे गोंधळी. तिसरे गोंधळी आहेत शुक मुनी. त्या शुकाचं असं वर्णन आलेलं आहे की त्यांनी भागवत सांगितला परीक्षिती राजाला. आपल्या साधू संतांनी या विश्वामध्ये फक्त 2च विभूतींना निष्कलंकित म्हणून घोषित केलेलं आहे. पहिले महावैष्णव माऊली ज्ञानोबराय दुसरे आहेत शुकाचार्य. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाची टीका ज्ञान होय लोका ती भाविका ग्रंथार्थिया. दुसरे निष्कलंक शुकाचार्य जन्मताची संसार त्यजियाला सुखे तोची एक निष्कलंक. यांना निष्कलंक म्हणून का घोषित केलं यांना निष्कलंक का म्हणायचं. महाराज फक्त जन्माला येतानाच यांना स्त्री देहाचा स्पर्श झालेला आहे एरवी नाही. म्हणून या 2च विभूतींना आपल्या संतांनी निष्कलंकित म्हणून घोषित केलेलं आहे. विठ्ठल 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 म्हणता या विठाई जगदंबेच्या रंगामध्ये तिचे गोंधळी. हा जो गोंधळ करतात तो कोणत्या कालावधीमध्ये जसा आदिशक्ती माता भगवतीचा गोंधळ करण्याकरता चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडव्यापासून तर रामनवमीपर्यंतचा कालखंड आहे. त्याच पद्धतीने अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापनेपर्यंत पासून तर दसऱ्यापर्यंतचा कालखंड आहे. माता या विठाई जगदंबेचा गोंधळ कोणत्या ठिकाणी कोणत्या कालावधीमध्ये करायचा त्याचं वर्णन आहे. घटस्थापना केली पंढरपूर महानगरी हो आसमानी मंडप दिला तिने तालांवरी हो आरंभीला गोंधळीने चंद्रभागे तिरी हो आली भक्ती काजा कृष्णाबाई योगेश्वरी हो अति बरवंटा बाळाली सुलक्षणा गोंधळा हो. मग या विठाई जगदंबेचा गोंधळ कोणत्या ठिकाणी कोणत्या कालावधीमध्ये करायचा तर आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी 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 हो. उदो बोला उदो बोला बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला
कोणता स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला हो मंडपाला सुशोभित करण्याकरता चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो ही विठाई जगदंबा ज्यावेळेला चंद्रभागेच्या वाळवंटात येते तिचं स्वागत करण्याकरता चारी वेद भाट होऊन गरजती उच्चिष्टे काढिती मुक्तिचारी मग ही विठाई जगदंबा ज्यावेळेला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येते तिचं स्वरूप कसं दिसतंय महाराज वर्णन करतात सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी हो विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी हो कास पितांबराची चंदन सुगंध साजे उटी हो अति बरवंटा बाळाली सुलक्षणा गोंधळा हो मग गोंधळ म्हणून या ठिकाणी रंग शब्द वापरलेला आहे विठाई जगदंबेच्या समोर गोंधळ झाला पण महाराज गोंधळानंतर त्या देवीला आरती ओवाळायची असते मग आरती नेमकी कोणती ओवाळायची जगद्गुरु श्री संत तुकोबारे अभंगाच्या 3ऱ्या चरणात रजत मधुपारती रजत भारती पंच प्राणाची आरती पंच प्राणाची आरती आयती अवघी सारोनी आयती ये धावती झडकरी ये धावती झडकरी ये धावती झडकरी ये धावती झडकरी रजत मधुपारती रजत भारती प्राणाची आरती पंच प्राणाची आरती अवघी सारोणी आयती ये धावती झडकरी ये धावती झडकरी झडकरी धावती झडक रजत मधुपारती पंच प्राणांची आरती अवघी सारोणी आयती ए धावती झडकरी रंगा येऊ विठाई रंगा येऊ विठाई त्या विठाई जगदंबेचं भजन आपल्याला मोठ्या प्रेमाने मोठ्या आवडीने भाविक अंतकरणाने करायचं आहे मग त्या विठाई जगदंबेने ज्याला ज्याला 2 हात दिले त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करायचे आणि मोठ्या प्रेमाने मोठ्या आवडीने भावयुक्त अंतकरणाने विठाई जगदंबेचं भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती जगदंबा माता की जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हात वरती करा म्हटल्याबरोबर तुम्ही सर्वांनी आपले हात वरती केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद न सांगता प्रामाणिकपणे सर्वांनी आपले हात खाली केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना डबल धन्यवाद विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकोबाराई विठाई जगदंबेला दुपारतीचा निर्देश करतात आरत्या 3 प्रकारच्या पहिली काकड आरती दुसरे शेजारती तिसरी आहे दुपारती भगवान उठण्याच्या वेळेला जी आरती केली जाते तिला म्हणतात काकड आरती भगवान झोपण्याच्या वेळेला जी आरती केली जाते तिला म्हणतात शेजारती दिवस संपल्याच्या नंतर रात्रीचा प्रारंभ
ज्या वेळेला होतो त्या सायंकाळामध्ये जी आरती केली जाते तिला म्हणतात धूपारती. माता जगद्गुरु तुकोबरणी या आदिशक्ती माता भगवतीला या विठाई जगदंबेला धूपारतीचा निर्देश केला. धूप जाळल्याशिवाय मंगलमय वातावरण तयार होणार नाही. महाराज म्हणतात सत्व रज आणि तम हे 3 प्रकारचे गुण. माता सत्व रज आणि तम हे 3 प्रकारचे जे गुण आहेत यापैकी सत्वगुण हा खऱ्या अर्थाने ज्ञान प्रदान असल्या कारणामुळे त्या देवीला तिची भक्ती करण्याकरता तो तसाच शिल्लक ठेवा. पण रजोगुण आणि तमोगुण हे विकार प्रदान असल्या कारणामुळे त्या देवीच्या समोर तुम्ही धूप म्हणून जाळून टाका. रजतम धूपारती. धूपारती झाली, मंगलमय वातावरण तयार झालं. महाराज म्हणतात त्या देवीला आरती ओवाळा. आरतीचे प्रकार आहे, पहिले आहे निरांजनी, दुसरा आहे पंचारती. जिच्यामध्ये 1 वात लावण्याची व्यवस्था असते तिला म्हणतात निरांजनी. जिच्यामध्ये 5 वाती लावण्याची व्यवस्था असते तिला म्हणतात पंचारती. तुकोबरे विठाई जगदंबेला पंचारतीचा निर्देश करतात. आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या 5 प्राणांची आरती करा. मग महाराज त्या देवीला आरती ओवाळल्याच्या नंतर आम्ही असं ऐकलेलं आहे देवीच्या समोर बळी देण्याची सुद्धा प्रथा आहे. मग का हो तुकोबर आहे त्या देवीच्या समोर आम्ही बळी नेमका कोणता द्यायचा? कारण आम्ही बकरा बळी दिला तर चालेल का? महाराज म्हणतात तुम्हाला नाही कोण म्हटलं, तुम्हाला विरोध कुणी केला? तुम्हाला जर बकराच मारायचा असेल तर तो बकरा मारा. काम क्रोध बकरा मारा हे विकार आहेत ना, यांना तुम्ही त्या देवीच्या समोर बळी म्हणून देऊन टाका. काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा. ते योगी त्याची पूजा करा. आता जगद्गुरु तुकोबांनी लोक म्हणतात आम्हाला संतांनी सांगितलं बळी द्या. आता आपल्या डोक्यात फक्त एकच बळी असतो, कारण आपल्याला याची भूक भागवायची असते. पण महाराज म्हणतात बकराच मारायचा असेल तर तो काम क्रोध रूपी बकरा तुम्ही त्या देवीच्या समोर बळी द्या. पण महाराज आम्ही असं ऐकले आहे की बकऱ्यापेक्षा महाग वस्तू जर आपण देवीच्या समोर बळी दिली तर ती लवकर प्रसन्न होते. मग आम्ही असं ऐकलंय बकऱ्यापेक्षा मेंढा जो आहे हा महाग असतो. महाराज मेंढा मी देवीच्या समोर बळी दिला तर चालेल का? ती अंधश्रद्धा होईल. महाराज म्हणतात मेंढा मारायला तुम्हाला नाही कोण म्हटलं, तुम्हाला विरोध कुणी केला? हा तुम्हाला मेंढाच मारायचा असेल तर तुकोबरे म्हणतात तो मन रूपी मेंढा मारा. मन मारुणी मेंढा मुठी आशा मनशा तृष्णा सुटी भक्तिभाव नैवेद्य ताटी भरुणी केला हकारा. तुकोबरे आपल्याला पुष्टी देतात, आपल्याला परवानगी देतात. महाराज म्हणतात मेंढाच मारायचा असेल ना, हा मनरूपी मेंढा आपल्या मुठीने त्या देवीच्या समोर बळी दिला की या मनाच्या अधीन असणाऱ्या ज्या शक्ती आहेत का त्यापासून आपलं मन मोकळं होतं. मग मनाच्या अधीन असणाऱ्या शक्ती कोणत्या? आशा मनशा तृष्णा सुटी. मग का हो तुकोबर आहे त्या देवीच्या समोर नैवेद्य दाखवण्याची सुद्धा पद्धत आहे. आता ज्याचा बळी देतात त्याचाच नैवेद्य दाखवायचा असतो, पण तो नैवेद्य ताटात दाखवायचा. मग कोणत्या ताटात? महाराज म्हणतात फायबरच्या ताटात नैवेद्य नको, स्टीलच्या ताटात नैवेद्य नको, चांदीच्या ताटात नैवेद्य नको. तुकोबरे त्या ताटाचं नाव घोषित करतात भक्ती भाव नैवेद्य ताटी. भक्ती भाव रूपी नैवेद्याचं ताट त्या देवीच्या समोर ठेवा. मग का हो महाराज ताट भरून नैवेद्य आल्याच्या नंतर तिकडे नगारा वाजवला जातो, चौघडा वाजवला जातो. कुठल्याही देवस्थानात तुम्ही पहा, पंढरपूरला पहा किंवा महावैष्णव माऊली ज्ञानोबरांच्या समाधीपाशी पहा, तिकडे ताट भरून नैवेद्य आल्याच्या नंतर नगारा वाजवला जातो. मग या विठाई जगदंबेच्या समोर ज्यावेळेला नैवेद्याचं ताट येतं त्यावेळेला नगारा नेमका कोणता वाजवायचा, चौघडा नेमका कोणता वाजवायचा? जगद्गुरु श्री संत तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात कानु हात गजरे कानु हात गजरे कानु हात गजरे कानु हात गजरे येवनी अंगासी संचरे येवनी अंगासी संचरे येवनी अंगासी संचरे येवनी अंगासी संचरे अपुला घेवनी पुरा
पुरस्कार आरोग्य करी तुक यासी आरोग्य करी सुख यासी आरोग्य करी तुक यासी आरोग्य करी सुख यासी रंगा येई ओ विठाई सावळीये डोळसे गाये वो विठाई सावळी डोळ हा तुझे श्रीमुख साची रे ते मी केव्हा देखेन प्रेम के भाव देखेन प्रेम के धवा देखेन प्रेम के धवा देखेन बोला रे के दवा देखे प्रेम के धवा देखेन के दवा देखे रंगा येई वो विठाई रंगा येई वो डाका अनुहात गजरे एवनी अंगासी संचरे. जगद्गुरु श्री संत तुकोबर म्हणतात त्या विठाई जगदंबेला मी नामस्मरणाने गर्जना केली. कारण नादाचे दोन प्रकार, पहिला आहात नाद, दुसरा अनुहात नाद. जो कानांना ऐकू येतो त्याला म्हणतात आहात नाद, जो अंतकरणातून निघतो त्याला म्हणतात अनुहात नाद. मग त्या विठाई जगदंबेला नामस्मरणाने मी गर्जना केली आणि तिने माझ्या देहामध्ये प्रवेश केला आणि मला सर्व भवरोगापासून मुक्त केले. आरोग्य करी तो कयासी रंगा येई ओ विठाई रंगा येई ओ विठाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया.